नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सिरीज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मी अजित सलगर, लेखक संपूर्ण भूगोल। कंबाईन ची लेक्चर सिरीज आपली सुरू आहे। या लेक्चर सिरीजमध्ये संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी आवश्यक असणारे पहिले 5 लेक्चर झालेले आहेत। म्हणजे 5 विषयांचे चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र म्हणजेच नागरिकशास्त्र, अर्थव्यवस्था या विषयांचे लेक्चर झालेले आहेत। तर आजचा असणारा जो 6वा विषय आहे सामान्य विज्ञान। या सामान्य विज्ञान या विषयाची व्याप्ती किंवा या विषयातल्या उपघटकांवरती किती प्रश्न विचारलेत, सर्वसाधारण या सामान्य ज्ञान या विषयावरती 13 ते 17 प्रश्न विचारलेले आहेत। म्हणजे कमीत कमी 100 पैकी 13 प्रश्न विचारलेले आहेत, जास्तीत जास्त 17 पर्यंत। म्हणजे हा घटक आपल्याला करायलाच पाहिजे। पूर्व परीक्षेमधून पुढे जाण्यासाठी हाही विषय महत्त्वाचा आहे। म्हणजे कोणताच विषय आपल्याला सोडून चालणार नाही, पण त्या विषयामधलं काय विचारलं जातं, नेमकं कोणत्या घटकावरती भर दिला जातो आणि प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, आयोगाने विचारलेले प्रत्येक घटकावरचा एखादा प्रश्न आपण पाहणार आहे। मग आता तो पाहण्यापूर्वी आयोगानं सामान्य विज्ञान या विषयामध्ये अभ्यासक्रम काय दिलेला आहे बघूया। अभ्यासक्रम भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, त्यानंतर वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र, आणि आरोग्यशास्त्र असा आयोगानं हा अभ्यासक्रमामध्ये PSI STI ASO या पदांसाठीच्या संयुक्त गट व पूर्व परीक्षा जी आहे त्यासाठी हा अभ्यासक्रम आयोगानं दिलेला आहे, MPSC ने दिलेला आहे। आता यामध्ये असणारे उपघटक आपण बघू आणि कोणत्या घटकांवरती किती प्रश्न संख्या विचारलेली आहे ते आपल्याला बघायचं आहे। आता पहिला असणारा घटक विद्युत धारा, ध्वनी आणि प्रकाश। आणि प्रकाश या घटकांच्या वरती प्रश्न संख्या जी आहे ती कमीत कमी 1 विचारलायच, म्हणजे प्रत्येक वर्षी न विसरता या घटकांवरती प्रश्न आहे। जास्तीत जास्त 4 पर्यंत प्रश्न विचारलेले आहेत। आता विद्युत धारा, ध्वनी आणि प्रकाश, प्रकाशाचा वेग, ध्वनीचा वेग असेल इंद्रधनुष्य, त्यानंतर विद्युत धारा एकसर जोडणी, समांतर जोडणी याविषयी हमखास प्रश्न पडतो। मग असा असणारा या घटकावरचा एक प्रश्न बघा। आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होतो? आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होतो? त्यामध्ये पर्याय 1 दिलाय, सूर्यप्रकाशाच्या धूलिकणामुळे व्यतिकिरण नाही होत, त्याच्यामुळे नाही। सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे विवर्तन, त्याचाही काही संबंध नाही। सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्करण होतं आणि त्यामुळे इंद्रधनुष्य तयार होतो, हे बरोबर आहे। म्हणजे सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे जे अपस्करण होतं त्याचा परिणाम इंद्रधनुष्य निर्मितीमध्ये होतो। आणि चौथं दिलेलं आहे सूर्यप्रकाशाचे धूलिकणामुळे विकिरण, याचाही संबंध नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। आता या घटकावरती
ध्वनीवरती प्रकाशावरती प्रश्न असतोच. प्रकाशाचा वेग किती, ध्वनीचा वेग किती, त्याच्यावरती मग स्थायू माध्यमातून किती असतो, द्रव माध्यमातून किती असतो आणि वेगवेगळी माध्यमं सांगितली जातात त्यामधून मग किती किती असतो हे विचारलेलं जातं. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो गणित, म्हणजे सामान्य विज्ञानातल्या भौतिकशास्त्रामध्ये गणित विचारली जातात. ती गणित किमान गणितांची संख्या 1 आणि काही वेळेला 4 गणितं विचारलेली आहेत. मग वेगवेगळ्या माध्यमावरती उष्मा विचारला असेल, रोध विचारला असेल, एम्पियर विचारला असेल, जे असेल ते विचारलं जातं. मग असे असणारे गणितावरती हमखास आपल्याला प्रश्नाचं उत्तर येऊ शकतो. ते आपल्याला बघा, एक गणित बघूया. जर 0.2A इतकी विद्युत धारा 100 रोध असलेल्या तारेच्या विद्युत इस्त्रीमधून एका मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती जूल उष्णता निर्माण होईल. आणि पर्यायामध्ये दिलेला आहे 24, 240, 2400, 24000. आपल्याला विचारलंय काय बघा, जर 0.2 एम्पियर इतकी विद्युत धारा 100 रोध असलेल्या तारेच्या विद्युत इस्त्रीमधून एका मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती जूल उष्मा निर्माण होईल. आता मुळात उष्णतेचं सूत्र काय, H बरोबर I वर्ग RT. बघूया एक एक्झाम्पल सोडवून. तर I वर्ग 0.2 एम्पियर दिलेला आहे. I म्हणजे करंट म्हणजेच विद्युत धारा. हे जे आहे 0.2 चा वर्ग गुणिले R ची किंमत, R म्हणजे रेझिस्टन्स रोध, R ची किंमत 100 रोध असलेल्या विद्युत तारेच्या म्हटले 100. आता T म्हणजे टाइम, किती मिनिटासाठी बघा, एका मिनिटासाठी विद्युत इस्त्रीमधून प्रवाहित केली 1 मिनिट. पण मिनिटामध्ये घेऊन चालेल का हो, ती वेळ सेकंदामध्ये. 1 मिनिट म्हणजे एका मिनिटामध्ये सेकंद असतात 60. आता हे सगळं कार्यक्रम याचा केला तर काय होईल हो, जो असेल तो आपल्याला उष्मा किती निर्माण झाला हे कळेल. 0.2 चा वर्ग, 2 चा वर्ग 4, एक घर आहे, घरांची दुप्पट 0.04 गुणिले 100 गुणिले 60. 0.04 ला 100 न गुणल्यानंतर 2 घर इकडे सरलं म्हणजे 4 होईल. 4 गुणिले हा 60, 6 चौक 24 आणि वरचा असणारा 0 म्हटला तर 240 जूल इतकी उष्मा निर्माण होईल. आता हे काय अवघड नसते, किरकोळ सूत्र माहीत असावी लागतात आणि कशाला काय म्हणतात हे कळालं पाहिजे. आणि एवढं जर माहीत असलं तर हमखास आयुष्यभरात फक्त आकडेच. आणि गणितामध्ये एक लक्षात ठेवा, आकडे आणि माकडेच बदलतात. तसं विज्ञानातली जी गणितं दिलेत यामध्ये फक्त आकडे बदलतात. म्हणजे कोणते, हे सूत्रामध्ये बदल नाही. उष्मा जूल याच्यामध्ये काय बदल करणार नाहीत, फक्त आकडे बदलले जातील आणि तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. आणि अशी जवळपास 1 ते 4 कमीत कमी एक प्रश्न विचारलेला आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे या घटकावरती आपल्याला भर द्यायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतरचा जो भाग आहे आवर्त सारणी नावाचा प्रकार रसायनशास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा, ज्याच्यावरती भर दिलाच जातो आणि प्रत्येक वर्षी न विसरता प्रश्न असतो. आवर्त सारणी. मग आवर्त सारणी असू द्या, नसेल तर आपण मूलद्रव्य म्हणू, मूलद्रव्यांच्या वरती प्रश्न हमखास किंवा वर्गीकरण म्हणू. आणि याच्यावरती प्रत्येक वर्षी किमान एक प्रश्न आणि जास्तीत जास्त 2 प्रश्न असतात.
हे आपल्याला माहित पाहिजे. आता या असणाऱ्या मूलद्रव्यांच्या वरती हमखास प्रश्न पडतो म्हटल्यानंतर मूलद्रव्यांचा वर्गीकरणाचा जनक कोण, तो कोणत्या देशाचा होता? मूलद्रव्यांची वर्गीकरण अष्टकामध्ये कोणी केली? त्यानंतर लघु श्रेणी आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी कोणी केली आणि त्याचं तत्व काय होतं? म्हणजे अणुभारांकाच्या चढत्या क्रमानं मांडणी केली मेंडेलिव्हनं का अणुअंकाच्या चढत्या क्रमानं मांडणी केली? अणुअंक म्हणजे काय, अणुवस्तुमानांक म्हणजे काय? दीर्घ श्रेणी आवर्त सारणी कोणी मांडली? दीर्घ श्रेणी आवर्त सारणीमध्ये खंड किती होते, कोणते होते आणि त्या प्रत्येक खंडांना वेगवेगळी नावं आहेत, म्हणजे कोणत्या प्रकारची मूलद्रव्ये आहेत. मग प्रसामान्य मूलद्रव्ये काही मध्ये आहेत, संक्रामक मूलद्रव्ये काहींच्या मध्ये आहेत, काही गणामध्ये आहेत. आंतरसंक्रामक मूलद्रव्ये आवर्त सारणीच्या तळाशी आहेत, ते कोणत्या गणामध्ये आहेत, कोणत्या खंडामध्ये आहेत हे आपल्याला माहित पाहिजे. त्यांच्या बाह्यतम कक्षा किती अपूर्ण असतात, इलेक्ट्रॉन स्वरूपण काय असतं, या सर्व गोष्टींच्या वरती प्रश्न आवर्त सारणीमध्ये असतो. किंवा त्याचबरोबर धातू, अधातू, धातू सदृश्य ही मूलद्रव्ये कोणत्या खंडात आढळतात आणि तो एक खंड सोडून इतर खंडांच्या मध्ये कोणत्या प्रकारची मूलद्रव्ये आढळतात, हे सगळं या मूलद्रव्य टॉपिक मध्ये असतात. आणि हा मूलद्रव्य हा टॉपिक इतका महत्त्वाचा आहे, लवकर लक्षात राहत नाही, पण एकदा लक्षात राहिला की विसरत नाही. काळजी नका करू, आम्ही आहोत. पण एकदा हा टॉपिक घेतला तर कधीही तुमच्या आयुष्यातनं विसरणार नाही, याची खात्री आम्ही देतो. इतकं जबरदस्त, म्हणजे तुम्हाला 10वीत असताना या गोष्टी माहीत नव्हत्या, लक्षात पण येत नव्हतं. 10वीला तो आवर्त सारणीचा मूलद्रव्यांचा प्रकरण आहे, टॉपिक आहे, पण तिथं जे लक्षात राहिलं नाही इथं मात्र हमखास तुमच्या लक्षात राहणार. पण आपल्या कोर्सला कंबाईन साठी ॲडमिशन घेतल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा उहापोह होईल. 100% तुम्हाला हा टॉपिक परफेक्ट करून घेणार. टॉपिकच काय सगळंच परफेक्ट असते, पण हा टॉपिक कधीच कुणाला कळलेला नसतो, तो मात्र आपल्या क्लासमध्ये हमखास कळतो. ठीक आहे, मग एक उदाहरण जाता जाता फक्त त्यातली या टॉपिक मधला एक प्रश्न झलक म्हणून सांगून टाकतो. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? धातू सदृश्य म्हणजे काय? धातू सदृश्य मूलद्रव्य ही धातूंचेही गुण दाखवतात आणि अधातूंचेही गुण दाखवतात, म्हणजे दोन्हींचे गुणधर्म दाखवणारे असतात, त्यांना धातू सदृश्य मूलद्रव्य म्हणतात. मग अशा असणाऱ्या मूलद्रव्यांना जरी दोन्हींचे गुण दाखवत असले तरी अंशतः धातू असेच म्हणतात, अंशतः अधातू म्हणत नाहीत. तोही प्रश्न बऱ्याच वेळा पडलाय. धातू सदृश्य मूलद्रव्यांना टिंब विधान अ अंशतः धातू असे म्हणतात, विधान ब अंशतः अधातू असे म्हणतात. आणि खालील दिलेलं असते फक्त एक, फक्त ब, दोन्ही आणि यापैकी नाही. आपण कायम ऐकलेलं असतंय धातू सदृश्य मूलद्रव्य म्हणजे धातूंचे आणि अधातूंचे दोन्हींचे गुणधर्म दाखवतात. आणि असं असेल तर मग अंशतः धातू अंशतः अधातू असं दोन्ही बरोबर म्हणून रिकाम होतं आणि नक्की चुकतो. मित्रांनो, ते जरी दोन्हींचे गुणधर्म दाखवत असतील तरी सुद्धा त्यांना अंशतः धातू असेच म्हणतात, म्हणजे फक्त अ बरोबर येतं. हाही आयोगाने प्रश्न विचारलेला आहे पाठीमागे. मग ही असणारी धातू सदृश्य मूलद्रव्य कोणती आहेत? खालीलपैकी ॲल्युमिनियम दिलंय, सिलिकॉन दिलंय, लीड दिलंय आणि कॅल्शियम दिलंय, यापैकी कोणतं मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? मला सांगा. जे मूलद्रव्य आहेत ते 8 धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत. बसिगे असं सबटेपोट संपलं. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8 मूलद्रव्ये जे आहेत ही धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत. धातू आणि अधातू
यांना विभक्त करणारी ही नागमोडी रेषेच्या कडनं हे यांचं अस्तित्व असतं. ते कसं तिथंच का आले, कसे आले, त्या नागमोडी रेषा कशी निघाली, आवर्त सारणीमध्ये अधातू वेगळे कसे झाले आणि धातू वेगळे कसे राहिले त्या आवर्त सारणीमध्ये, हे सगळं आपल्या क्लासमध्ये होणारच आहे, योग्य त्या लेक्चरच्या वेळी होणारच आहे. ठीक आहे मित्रांनो, आता यामधला मला सांगा, इथं काय दिलंय, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, लीड आणि कॅल्शियम. इथं SI आहे की सिलिकॉन, धातू सदृश्य, संपलं. शॉर्टकट भरपूर आहेत आपल्याकडं, एकदा शिकवल्यानंतर आयुष्यभर कधी विसरणार नाहीत, इतकं चांगलं शॉर्टकट आपण केलेत. ठीक आहे, असू द्या. म्हणजे याचं उत्तर सिलिकॉन आहे, SI. ठीक आहे. त्यानंतरचा घटक जो आहे रासायनिक अभिक्रिया, संयुगे आणि मिश्रणे. बघा, चौथा घटक आहे रासायनिक अभिक्रिया, संयुगे किंवा मिश्रणे. या सगळ्यांच्यावरती प्रश्न संख्या असतेच असते. प्रत्येक वर्षी न चुकता कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2 प्रश्न यावरती विचारले जातात. ही काय भानगड आहे हो? रासायनिक अभिक्रिया म्हणजे एकमेकात मिसळल्यानंतर नाही, ते एकमेकात कोणत्याही प्रमाणात जे मिसळतात त्याला मिश्रण म्हणतात. संयुगांच्या मध्ये काय असतं की जे घटक असतात त्यांचं प्रमाण पृथ्वी तलावर कुठेही गेला तरी सेम असतं. म्हणजे थोडक्यात आपण पाणी घेऊ, शुद्ध पाणी, नदीचं किंवा विहिरीचं आहे तसं घ्यायचं नाही, ते शुद्ध केल्यानंतरचा पाण्याचा विषय आपण बघतोय. नाहीतर तुम्ही म्हणणार आमच्या नदीला लय चवदार पाणी आहे, चवीला भरपूर काय काय नदीत सोडलेलं असतंय, गावाचं सगळं तिथंच असतं यार, ते नका हे करू. मग नदीचं, विहिरीचं, बोरचं किंवा नद्याच म्हटल्या तर 2 वेगवेगळ्या नद्यांच्या पाण्यामध्ये वेगवेगळं ते मिश्रण झालं. पण त्यामधला स्वच्छ पाणी घेतलं, पाण्याचा अंश घेतला तर त्यामध्ये H2O हे रेणुसूत्र येतं, हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू, यानुसार पाण्याचा 1 रेणू तयार होतो. याला संयुग म्हणायचं. मात्र चहा आहे, दूध आहे, भडंग आहे, यांचं प्रमाण प्रत्येक ठिकाणी सारखं नसतं. भडंग म्हटल्यानंतर प्रत्येक ठिकाणी भडंग वेगवेगळं, त्यात जे पदार्थ आहेत त्यांचं प्रमाण कमी जास्त असतं. प्रमाण ठराविक ठरलेलं नाही, त्याचं रेणुसूत्र सांगता येत नाही. असं जे आहे ते मिश्रण म्हणायचं. ठीक आहे. मग यांच्यावरती प्रश्न पडलेला आहे बघा. फिनॉल हे टिंबा टिंबा. पर्याय 1 दिलाय ॲरोमॅटिक संयुग आहे, 2 दिलाय ॲलिफॅटिक संयुग आहे, 3 दिलाय हेटेरोसायक्लिक संयुग आहे आणि 4 दिलंय यापैकी नाही. तर फिनॉल हे ॲरोमॅटिक संयुग आहे आणि फिनॉलचं रेणुसूत्र मित्रांनो C6H5OH हे फिनॉलचं रेणुसूत्र आहे. त्यानंतरचा असणारा घटक बघा वनस्पती. वनस्पतीवरती प्रश्न असतोच असतो, काही वेळेला विचारलेला नाही, मात्र ते जास्तीत जास्त 2 पर्यंत वनस्पती या घटकावरती प्रश्न विचारलेले आहेत. मग वनस्पतीवरती आयोगाने एखादा विचारलेला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो? 1 शैवाल, दुसरा लायकेन्स, तिसरं अँजिओस्पर्म्स आणि चौथं कवक. तर दुसरा पर्याय बरोबर आहे लायकेन्स. आता लायकेन्स म्हणजे काय असतं? बुरशी आणि शैवाल यांचं सहजीवन, सह अस्तित्व जे असतं त्यांना लायकेन्स म्हणतात. मग तुम्ही म्हणाल शैवाल नव्हतं का? तर शैवाल ड्युअल प्लांट म्हणता येत नाही, तो सेपरेट झाला. शैवाल आणि बुरशी यांचं सहजीवन जिथं अस्तित्वात असतं त्यांना लायकेन्स म्हणतात. ठीक आहे. तेही कसं लक्षात ठेवायचं त्या लेक्चरला आपण बोलूच. ठीक आहे. त्यानंतरचा घटक आहे प्राणी. प्राण्यांचं काय हो? प्राण्यांचा प्रश्न असतोच. प्राणी आणि प्राण्यांच्या वरती
प्रश्न काही वेळेला विचारलेला नाही, मात्र काही वेळेला 3 पर्यंत प्रश्न विचारलेले. तर प्राण्यांच्या मध्ये सर्वात लहान पेशी कोणती, सर्वात मोठी पेशी कोणती? साहजिकच संपृष्ठरज्जू प्राणी कोणते, असंपृष्ठरज्जू प्राणी कोणते, असंपृष्ठरज्जू प्राण्यांच्या मधला कोणत्या गटात अमुक हा प्राणी येतो, याच्यावरती प्रश्न असतो. मग आयोगाने विचारलेला एक प्रश्न बघा, गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो? 1 पोरीफेरा, 2 सिलेंट्राटा, 3 ॲनिलिडा, 4 मोलुस्का. ॲनिलिडा गटामध्ये गांडूळ हा प्राणी येतो. आता त्या गटामध्ये कोणते प्राणी असतात त्या लेक्चरला होईलच. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा जो आहे मानवी आरोग्य, आहार व रोग यांच्यावरती असतो प्रश्न. हमखास प्रश्न असतो आणि यावर्षी तर असणारच आहे. मानवी आरोग्य, आहार व रोग यांच्यावरती प्रश्न बघा. 1 ते 4 पर्यंत प्रश्न संख्या विचारलेली आहे. आणि आता तर कोरोनाचा, कोविड-19चा प्रसार, यामुळे तर हमखास मानवी आहारावरती, आरोग्यशास्त्रावरती आणि संसर्गजन्य रोग, आदिजीवजन्य रोग, कवकजन्य रोग, विषाणूजन्य रोग, जीवाणूजन्य रोग यांच्यावरती हमखास प्रश्न असणार. किंवा कोणत्या विषाणूमुळे कोणता रोग पसरतो किंवा प्रसाराचं माध्यम कोणतं असतं, या सर्व गोष्टींवरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. बघा मग या असणाऱ्या घटकावर आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. मानवी शरीरात जवळजवळ टिंब किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. मानवाच्या शरीरामध्ये 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. त्या रक्तवाहिन्या काढून एकमेकाला पुढं जोडत गेलो तर तेवढ्या लांबीच्या रक्तवाहिन्या होतात. तर मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान या विषयातील प्रश्न संख्या किती संयुक्त गट ब परीक्षेसाठी, पूर्व परीक्षेसाठी येते ते बघितलं. त्याच्यामध्ये असणारे उपघटक विद्युतधारा, ध्वनी, प्रकाश, त्यावरती येणारी गणित, आवर्त सारणी म्हणजे मूलद्रव्य, रासायनिक अभिक्रिया, मिश्रण, संयुग, वनस्पती, प्राणी आणि आरोग्यशास्त्र, आहार आणि रोग याच्यावरती आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे. आता हे सगळं असं असलं तर हे कोणत्या पुस्तकातलं वाचायचं? पुस्तक महत्वाचं. सगळ्यात महत्वाची जे आहेत इथं घेऊ आपण. यावरती प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, सगळ्याच आयोगाच्या प्रश्नपत्रिका गेल्या 10 वर्षाच्या दिलेला जे आहे प्रवीण चोरमले, प्रवीण सी प्रकाशनाचा आहे. त्याचबरोबर लोकसेवा प्रकाशनाचा आहे. कोणतंही वापरू शकता, चांगली पुस्तक आहे. त्यानंतर विज्ञानचं असणारं पुस्तक सामान्य विज्ञान जे आहे ते अनिल कोलते सरांचं बेसिक आणि NCERTचं चांगलं पुस्तक आहे. त्यानंतर सचिन भस्के सर, सामान्य विज्ञानची ही पुस्तकं महत्त्वाची आहेत आणि अगदीच 8वी ते 10वी हे करावं लागेल. तर मित्रांनो, आपण आज आयोगाचे असणारे जे 6 विषय आहेत ते संपवलेत. आणि 7वा जो विषय आहे आयोगानं पूर्व परीक्षेसाठी टाकलेला तो बुद्धिमापन चाचणी
हा बुद्धिमापन चाचणी या घटकावरती संपूर्ण विश्लेषण आपल्या अकॅडमीचे मार्गदर्शक SP तुपे सरांचं लेक्चर आहे, ते तुम्ही पाहाच की बुद्धिमापनचा आवाका किती आहे, कोणती पुस्तकं वापरायची, कोणत्या टॉपिकवर भर दिलाय, किती प्रश्न आलेत, या संदर्भात सविस्तर लेक्चर त्यांचं आहेच, तेही पाहून घ्या। तर मित्रांनो, पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया, तोपर्यंत थांबूया। धन्यवाद।